नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. समाजशास्त्राचे प्रकरण 6वे, भारतातील प्रमुख सामाजिक समस्या या पाठामध्ये आज आपण पाहणार आहोत बेरोजगारीची समस्या. खरं तर आज आपण शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदव्या मिळत चाललेलो आहोत, पण आपण मोठमोठ्या पदव्या जरी मिळवलेल्या असल्या तरी तेवढे मोठे काम आपल्या हातामध्ये नाही आहे. आज इवन जर म्हटलं तर BCom BSc म्हणजे पदवीधारक विद्यार्थीसुद्धा आज दुकानावर काम करत चाललेले आहेत. त्यानंतर ऑटो रिक्षा चालवत चाललेले आहेत, छोटं मोठं काम करत चाललेले आहेत. म्हणजेच काय, जेवढ्या व्यक्ती आहेत किंवा जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे रोजगार उपलब्ध असलेला दिसून येत नाही. मागणी तसा पुरवठा नाही आहे. आपल्याकडे मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे, आणि त्यामुळेच कदाचित आज बेरोजगारी निर्माण होत चाललेली आहे. आज जसं हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन शाळेमधून एक प्रोडक्ट म्हणून बाहेर पडत चाललेली आहेत, पण प्रोडक्ट म्हणून जरी बाहेर पडत चाललेली असली तरी त्यांच्या हाताला आज काम मिळत नाही आहे. त्यांच्या पदवीनुसार त्यांच्या हाताला काम मिळत नाही आहे, आणि त्यामुळंच आज बेरोजगारीची समस्या ही गंभीर स्वरूप धारण करत चाललेली दिसते. तर याच समस्याचा आपण अभ्यास करणार आहोत. जेव्हा बेरोजगारीची चर्चा होते तेव्हा मुख्यतः ज्यांना नोकरी किंवा व्यवसायाची संधी मिळालेली नाही अशा लोकांचा संदर्भ दिला जातो. तसेच त्यामध्ये फक्त 15 ते 59 या वयोगटातील लोकांनाच विचारात घेतलेले असते. बेरोजगार या संज्ञेची व्याख्या जर करायची म्हटलं तर ज्या व्यक्ती रोजगार शोधण्याच्या प्रयत्नात आहेत आणि सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत, पण अशा प्रकारच्या कोणत्याही संधीपासून वंचित राहिलेल्या आहेत, अशा व्यक्ती म्हणजे बेरोजगार व्यक्ती. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस, ज्याला आपण NSSO या संस्थेने केलेल्या द पिरियॉडिकल लेबर फोर्स सर्वेच्या पाहणीच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण हे 5.3% तर शहरी भागात 7.8% इतके आहे. आर्थिक वर्ष 2018मध्ये संपूर्ण भारतातील रोजगारीचे प्रमाण 6.1% इतके होते. तर NSSOच्या अहवालानुसार ज्या व्यक्तीला एका आठवड्यात 14 तासाहून अधिक वेतन मिळवून देणारे काम मिळत नाही अशा व्यक्ती बेरोजगार असतात. औद्योगिक क्षेत्रातील मंदी हे बेरोजगारीचे एक कारण असू शकते. पर्यटन, सागरी वाहतूक, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, बांधकाम, कापड उद्योग यासारख्या क्षेत्रामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत असमतोल निर्माण झाल्यास थोड्या काळासाठी मंदीची लाट येतेच. तर अशा बेरोजगारीची कोणकोणती कारणं आहेत ती आपण अभ्यासणार आहोत. पहिलं कारण आहे ते म्हणजे आवश्यक कौशल्यांचा अभाव. बऱ्याचदा अशी परिस्थिती असू शकते की औद्योगिक किंवा संयुक्त व्यापारी क्षेत्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेली कौशल्य आणि अर्जदाराने प्राप्त केलेली कौशल्य यांचा मेळ बसत नाही. अशा व्यक्ती बेरोजगार राहतात किंवा त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी पात्रतेची आवश्यकता असलेल्या जागावर नोकरी करत राहतात. तसेच तंत्रज्ञानात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे अनेक कामगारांची कौशल्य अनावश्यक ठरतात आणि त्यामुळे ते बेरोजगार होतात. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर टंकलेखनाची सरकारी परीक्षा आता आंतरजाल स्थळाचा वापर करून घेतली जाते. म्हणजेच काय, इंटरनेटचा वापर केला जातो. पूर्वीप्रमाणे टंकलेखनाचे यंत्र वापरून टंकलेखन करण्याचे कौशल्य आता कालबाह्य आणि अनावश्यक ठरत चाललेले आहे. म्हणजेच काय, काळानुसार परिस्थितीनुसार जे कौशल्य व्यक्तीला किंवा मुलांना यायला पाहिजे ते येत नाही आहे, आणि ते कौशल्य जर त्यांना हस्तगत नाही झालं किंवा नाही जमलं तर अशा वेळेस ती व्यक्ती बेरोजगार राहते. त्यानंतर दुसरा घटक आहे किंवा दुसरं कारण आहे ते म्हणजे नोकऱ्या बदलणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीची नोकरी काही कारणाने सुटते किंवा व्यक्ती एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीच्या शोधात असते
तेव्हा मधल्या काळात ती बेरोजगारच असते. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर पावसाळ्यात शेतीच्या कामात गुंतलेला शेतकरी कापणीनंतर रिकामाच असतो. त्या काळात तो बेरोजगारच असतो. अनेक शेतकऱ्यांना तात्पुरत्या मजुरीच्या शोधावर शहराकडे जावे लागते. त्या काळात खेड्यामधून शहराकडे येणाऱ्यांचा ओघ वाढतो. त्यानंतरचं कारण आहे ते म्हणजे अर्थव्यवस्थेतील चढउतार. जागतिक अर्थव्यवस्थेत चढउतार हे होतच असतात. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उलाढालींचा काळ आणि त्यानंतर मंदीचा काळ असे चक्र अपरिचित नाही आहे. मंदीच्या काळात कामगारांच्या हातात काम नसण्याची शक्यता मोठी असते. ज्यावेळेस अर्थव्यवस्था चढतीवर असते तेव्हा नोकऱ्यांची उपलब्धता वाढते. म्हणजे सगळा काळ काही सारखाच असतो असं नाही. चढ उतार हे आर्थिक परिस्थितीमध्ये होतच असतात. त्यानंतरचं कारण आहे ते म्हणजे हंगामानुसार बदलणारी स्थिती. काही उद्योग क्षेत्रामध्ये ठराविक काळातच कामगारांची आवश्यकता असते. त्यानुसार त्या क्षेत्रातील नोकऱ्यांचा हंगाम ठरतो. उदाहरणार्थ कृषी क्षेत्र, बँकिंग आणि सागरी वाहतूक अशा काळात होणाऱ्या स्थलांतरांचा शहरातील बेरोजगारीच्या स्थितीवर प्रभाव पडतो. भारतातील कृषी क्षेत्र मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे त्या क्षेत्रातील रोजगार हंगामीच असतो. म्हणजे विशिष्ट काळापुरतंच काम मिळणं आणि त्यानंतर इतर काळामध्ये बेरोजगार म्हणून राहणं. आणि त्यामुळे ही हंगामानुसार बदलणारी स्थिती आहे. त्यानंतरचं कारण आहे ते म्हणजे मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत. अनेक उद्योगामध्ये नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांची संख्या आणि नोकरीच्या उपलब्ध असणाऱ्या संधी यामध्ये मोठी तफावत असते. आपण सुरुवातीलाच म्हटलं, मागणी जास्त आणि पुरवठा कमी. अनेक सुशिक्षित बेरोजगारांना पांढरपेशा नोकरी मिळावी अशी इच्छा असते आणि ते साहजिकच इतर प्रकारची नोकरी करण्यास उत्सुक नसतात. आज मुलांना काय झालं आहे की हातामध्ये शिक्षण असेल, पदवी असेल तर अशा वेळेस आपण शेती करू नये किंवा छोटे मोठे उद्योग धंदे करू नये अशी एक मानसिकता तयार झालेली आहे. आणि त्यामुळं मुलं उद्योगधंद्याकडे वळतच नाही आहेत. एखादी छोटीशी नोकरी मिळणं म्हणजे पांढरपेशा नोकरीकडे वळणं आणि बरोबर वेतन महिन्याला हातात प्राप्त करणं ही एक बदलणारी प्रवृत्ती समाजात निर्माण होत चाललेली आहे. पण प्रत्येकाला नोकरी मिळेलच असं नाही आहे. आज नोकरी मिळवणं फार मोठी कसरत झालेली आहे. कारण आज नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. एक नोकरी मिळवायची म्हटलं तर त्यासाठी 1000 अर्ज येतात आणि ह्या 1000 अर्जामधून ज्याच्याकडे क्वालिटी आहे, क्वांटिटी इज नॉट इम्पॉर्टंट, क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. पण आज क्वालिटीकडे लक्ष दिलंच जात नाही. आज क्वांटिटीला महत्त्व प्राप्त होत चाललेलं आहे. पण ह्या 1000 नोकऱ्यामध्ये एखादी नोकरी मिळवणं म्हणजे आपल्याकडे तशी क्वालिटी निर्माण करणं आज खरं तर प्रत्येक मुलाची जबाबदारी बनलेली आहे. तर आता आपण पाहणार आहोत की या बेरोजगारीचे परिणाम काय काय झालेले आहेत. तर सर्वसाधारणपणे उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत, ज्यायोगे खर्चासाठी निधी उपलब्ध होईल आणि भविष्यातील तरतुदीसाठी बचत करता येईल या दृष्टीने बहुतेकांना नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु वास्तव मात्र असे आहे की उत्पादनक्षम वयोगटातील अनेक जणांना नोकरी नसते. भारत सरकारच्या जनगणना खात्याने केलेल्या व्याख्येनुसार 15 ते 59 हा वयोगट उत्पादनक्षम असतो. भारतीय समाजाच्या संदर्भात जर विचार करायचा म्हटलं तर 12वीत शिक्षण घेणारे म्हणजे तुम्ही विद्यार्थी किती जण पैसे मिळवता, किती जण नोकऱ्या करता? 16 ते 17 वयोगटातील तुम्ही आहात, ते नोकरी करत नाहीत किंवा त्यांच्याजवळ उत्पन्नाचा तुमच्याकडे कोणताही स्रोत नाही आहे. हो की नाही? आहे का तुमच्याकडे कोणता नोकरीचा स्रोत? नाही आहे. आणि ते आर्थिक गरजांसाठी तुम्ही तुमच्या कुटुंबावर अवलंबून आहात आणि पुढील काही वर्ष स्वतंत्रपणे अर्थार्जन करू लागेपर्यंत तुम्ही म्हणजे 12वीची मुलं ही आईवडिलावरच अवलंबून राहता म्हणजे तुम्ही परावलंबी असता. मुलींच्या बाबतीत जर असं दिसतं की बहुसंख्य कुटुंबामध्ये त्यांना शिक्षण देण्याच्या गरजेची जाणीवच जाणीव निर्माण होत आहे, पण ती जाणीव म्हणावी तितकी तीव्र नाही आहे. म्हणजे 12वी शिकली की बसवलं घरी, मग पुढे कशाला शिकवायचं, कशाला जबाबदारी उचलायची. आणि त्यामुळं पुढचं शिक्षण न मिळाल्यामुळं अशा मुलीसुद्धा बेरोजगारीमध्ये मोडल्या जातात.
कारण आजही मानसिकता आहे अनेक कुटुंबामध्ये स्त्रियांनी घराबाहेर पडून अर्थार्जन करावं याला विरोध आहे. आणि अशा तऱ्हेनं 15 ते 59 वयोगटातील उत्पादनक्षम व्यक्ती मोठ्या संख्येने बेरोजगार असण्याचे परिणाम काय असू शकतात किंवा काय आहेत हे आता आपण बघूया. तर पहिला याचा दुष्परिणाम आहे बेरोजगारीचा किंवा परिणाम आहे असं म्हणूया, तर तो म्हणजे उपयोगात न आणलेले मनुष्यबळ. प्रत्येक कुशल अकुशल उत्पादनक्षम व्यक्ती समाजात उपलब्ध असलेल्या मौल्यवान मनुष्यबळाचा हिस्सा असते. बेरोजगार प्रौढ व्यक्ती समाजात बहुसंख्येने असणे हे समाजहिताच्या दृष्टीने योग्य नाही आहे, कारण त्या समाजाच्या अर्थव्यवस्थेत काही भर घालू शकत नाहीत. उलट आर्थिकदृष्ट्या त्या इतरावर अवलंबून असतात. खरं तर आपली लोकसंख्या ही मांडली तर संपत्ती आहे, नाहीतर आपत्ती आहे. मग प्रत्येक शासनानं असं ठरवून घेतलं पाहिजे की ह्या संपत्तीचा म्हणजे लोकसंख्येच्या संपत्तीचा आपण कशा प्रकारे वापर करून घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्या देशाची प्रगती होईल आणि जेणेकरून ती आपत्ती वाटणार नाही. ती एक मौल्यवान संपत्ती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर दुसरा घटक आहे किंवा दुसरा परिणाम आहे तो म्हणजे शैक्षणिक संधीचा अपव्यय. सुशिक्षित प्रशिक्षित असूनही बेरोजगार असणाऱ्या अनेक व्यक्ती असतात. असंही असू शकतं की त्यांना मिळालेले शिक्षण किंवा प्रशिक्षण नोकरी मिळवून देण्यास उपयोगी नसतं. हे खरं आहे की अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम औद्योगिक क्षेत्राच्या गरजा पाहता कालबाह्य झालेले आहेत. भारत सरकार शिक्षण क्षेत्रासाठी करोडो रुपये खर्च करतं. तरीही शिकून बाहेर पडणाऱ्या तरुणांजवळ म्हणजे आवश्यक असलेल्या कौशल्यांचा अभावच दिसतो किंवा ते रोजगारक्षम झालेले नसतातच असंच दिसून येतं. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे शैक्षणिक पात्रता सुसंगत नसणं. ज्या क्षेत्रातले उच्च शिक्षण किंवा प्रशिक्षण घेतले आहे त्या क्षेत्रात नोकरी न मिळाल्यामुळे उच्च शिक्षणाची आवश्यकता नसलेल्या प्रशिक्षित क्षेत्रापेक्षा वेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या तरुणांची अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ PhD प्राप्त केलेली असतानाही कारकून म्हणून काम करणं. लक्षात घ्या, PhD म्हणजे शिक्षणातली अतिउच्च पदवी आहे आणि अशा व्यक्तीला जेव्हा त्याच्या पदवीनुसार काम जर मिळत नसेल तर तो कोणत्याही कमी प्रतीचं काम करायला स्वीकारत चाललेला आहे आणि याची एवढी दुर्दैवाची गोष्टच नाही आहे. म्हणजे त्याच्या ज्ञानाचा फायदा हा समाजाच्या प्रगतीसाठी होतच नाही आहे. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे समाजविरोधी कारवाया. मनुष्याच्या सहनशीलतेला काही मर्यादा असतात. संधीच्या अभावामुळे कधीकधी माणसाची सहनशक्ती संपुष्टात येऊ शकते आणि योग्य संधीच्या अभावामुळे लोक कळत नकळत समाजविरोधी कारवायाकडे वळू लागतात. शालेय शिक्षण अपुरे सोडलेली किंवा सोडावी लागलेली मुले अर्थार्जनासाठी गुन्हेगारीकडे ओढली चाललेली आहेत आणि खूप मोठी समस्या आहे. आज बेरोजगार मुलं ही गुन्हेगारीकडे वळत आहेत. आहे त्या शिक्षणाचा वापर जो आहे हा गुन्हेगारीसाठी करत असतील तर याच्या एवढं दुर्दैव नाही आहे आणि त्यामुळे ही खूप मोठी समस्या आहे आपल्याकडे. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे मानसिक आरोग्यावर परिणाम. बेरोजगारीला कंटाळल्यामुळे काही जण पराकोटीच्या वैफल्याने ग्रासले जातात. वैफल्यामुळे आयुष्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू लागतात. त्यातील काही एकटेपणाला सामोरे जातात किंवा मग शेवटी आत्महत्या करतात. राष्ट्राच्या विकासावर प्रतिकूल परिणाम. राष्ट्राच्या विकासाचा विचार करता वाढत्या बेरोजगारीचा दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतो याचा विचार तुम्ही केला आहे का? समाजाचे भवितव्य घडवण्यात तरुण पिढीचा वाटा महत्त्वाचा असतो. अनेक तरुण मंडळी बेरोजगारीमुळे त्रस्त असणे ही गोष्ट राष्ट्राच्या विकासावर प्रतिकूल परिणाम करणारी असते. लक्षात घ्या, भारतासारख्या देशामध्ये 50% ही तरुणांची संख्या आहे. त्या तरुणांच्या हाताला जर काम मिळालं नाही, त्यांच्या आयुष्याला योग्य वळण मिळालं नाही तर अशा वेळेस राष्ट्राच्या विकासावर निश्चितच त्याचा परिणाम हा होणारा असतो. तर आता बेरोजगारीवर आपण काय उपाययोजना करू शकतो बघूया. तर शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणं आज एक फार मोठी गरज बनलेली आहे. लक्षात घ्या, शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणं म्हणजे काय, तर शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये आणि शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आता का निर्माण झाली आहे
ही जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे अशा तज्ज्ञांनी अधिक खुल्या दृष्टीने या प्रश्नाकडे पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी त्यांची आवड, गरज याप्रमाणे अधिक पर्याय उपलब्ध करून द्यायला हवेत. ते विद्यार्थी केंद्रित असायला हवेत. शैक्षणिक कार्यक्रम आखताना जर समाजाच्या गरजा, स्थानिक गरजा, उद्योग क्षेत्राच्या गरजा विचारात घेतल्या गेल्या तरच बदलत्या काळाला समर्थपणे सामोरे जाऊ शकणारे मनुष्यबळ विकसित होणार आहे. म्हणजेच काय तर कौशल्यांचा किंवा व्यवसायाभिमुख शिक्षणाचा जास्तीत जास्त विकास हा केला गेला पाहिजे. 8वीपासून जर आपण व्यवसायाभिमुख शिक्षण दिलं तर निश्चितच व्यक्ती जेव्हा 12वी होईपर्यंत त्या कौशल्याचं ज्ञान प्राप्त करते आणि 12वी झाल्यानंतर जेव्हा शाळेच्या बाहेर पडते, त्याला जर पुढचं शिक्षण घ्यायचं नसेल तर अशा वेळेस ती छोट्या मोठ्या उद्योगधंद्याकडे वळू शकते आणि ती अशा दृष्टीनं सेटल पण होऊ शकते, समाजामध्ये स्थायिक होऊ शकते. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे कौशल्यांचा विकास. आताच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी जे शिकतो ते ज्ञानाभिमुख असते. ज्ञानाचे शिक्षण पद्धतीतील स्थान अत्यंत मोलाचे असले तरी व्यवसायाभिमुख कौशल्यांच्या प्रशिक्षणाची सुद्धा आज गरज आहे. त्यामुळे उत्तम रोजगाराच्या संधीचा लाभ घेणे, स्वयंरोजगार निर्माण करणे किंवा उद्योजक बनून इतरांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे या गोष्टी कौशल्याभिमुख अभ्यासामुळे शक्य होतात. उदाहरणार्थ राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान हा कार्यक्रम उच्च शिक्षणाच्या संस्थांना रोजगाराच्या विविध क्षेत्रातील क्षमता बांधणी विकसित करण्यासाठी समर्थ बनवणे हे या कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम. शिक्षण पद्धतीमध्ये व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना प्राधान्य देणं ही अनेक वर्षाची गरज आहे. तसं झाल्यास विद्यार्थ्यांना तांत्रिक व्यवसायांच्या शिक्षणांचा पर्याय निवडणे शक्य होईल. नवीन शैक्षणिक धोरणाच्या मुद्द्यात किंवा मसुद्यात माध्यमिक स्तरापासून व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना असे प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांचा सहयोग. औद्योगिक संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्या सहयोगातून काही शैक्षणिक कार्यक्रम हाती घेणे याबद्दल चर्चा होत आहे. काही संस्थांमधून असे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत ज्यामध्ये विज्ञान, अभियांत्रिकी, औषध निर्मिती, वैद्यकीय तंत्रज्ञान, प्रसार माध्यमे, त्यानंतर फॅशन डिझायनिंग आणि व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांचा समावेश केला जात आहे. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे उद्योजकता आणि स्वयंरोजगार निर्मिती. भारत सरकार तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र उद्योग सुरू करण्यासाठी उत्तेजन देत आहे. ज्या तरुणांची आव्हानांना तोंड देण्याची आणि धोके पत्करण्याची तयारी असते त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. स्वयंरोजगार हा सुद्धा बेरोजगारीवरील एक उत्तम उपाय आहे. अगदी बरोबर आहे, लक्षात घ्या. स्वतः एखादा उद्योगधंदा स्थापन करणं आणि त्या माध्यमातून 10 व्यक्तींना, बेरोजगार व्यक्तींना काम उपलब्ध करून देणं याच्यासारखं चांगलं काम समाजामध्ये असू शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता छोटा मोठा कोणताही उद्योग असू दे तो उद्योग आपण केला पाहिजे आणि त्या माध्यमातून मग अनेक व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्याही घराला आपण हातभार हा लावू शकतो. आणि ही भावना जर प्रत्येक तरुणामध्ये निर्माण झाली तर निश्चितच मला वाटतं आज ना उद्या ही बेरोजगारीची समस्या आपल्याला दिसून येणारच नाही. शिक्षण घेतलं म्हणजे नोकरी मिळालीच पाहिजे ही भावना तरुणांनी आता मनामधून काढून टाकली पाहिजे. शिक्षण हे व्यक्तीला सुशिक्षित बनवत नाही तर सुसंस्कृत बनवतं आणि तो सुसंस्कृतपणा हा व्यक्तीमध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि ह्या सुसंस्कृतपणाचाच आधार घेऊन व्यक्तीनं रोजगार जर स्वतःहून निर्माण केला, स्वयंरोजगार स्थापन केला किंवा निर्माण केला तर त्या माध्यमातून अनेक व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. आणि हाच बेरोजगारीवरचा एक उत्तम उपाय आहे असं मला वाटतं. धन्यवाद.